शेजाऱ्याने शेताचा बांध कोरला असेल तर तहसीलला असा अर्ज करा. अर्जाचा नमुना. शेजाऱ्याने शेताचा बांध कोरला तर यावर उपाययोजना काय कराव्यात या संदर्भात सविस्तर माहिती आपण आजच्या लेखामध्ये जाणून घेणार आहोत. ग्रामीण भागात शेतजमिनीच्या बांधावरून होणारे वाद, बांध कोरणे किंवा शेजाऱ्याने हळूहळू केलेले अतिक्रमण या समस्या खूपदा त्रासदायक ठरतात. अनेकदा या छोट्या कुरबुरींचे रूपांतर पिढ्यानपिढ्या चालणाऱ्या कौटुंबिक वैर किंवा संघर्षात होते. बांधावर एकमेकांवर काठ्या उगारण्यापेक्षा महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 MLRC मधील कायद्याचा वापर करून बंधारे कोरण्याचा प्रश्न हाच यावरचा सर्वात प्रभावी आणि कायमस्वरूपी उपाय आहे. शासकीय मोजणी. शेतजमिनीचा सर्वात मोठा पुरावा. जमिनीच्या बांध कोरणे प्रकरणात वादात माझी जमीन इथून आहे हे सांगणे हा केवळ तुमचा दावा असतो, पण शासकीय नकाशा हे सत्य असते. महाराष्ट्र जमीन महसूल संहितेच्या कलम 132, 134 आणि 136 नुसार शासकीय मोजणी सर्वे करून बांधाचा वाद सोडविला जाऊ शकतो. आपल्याला हे समजून घेतले पाहिजे की शेतावरची तार किंवा बांधाची दगडे ही केवळ मानवी समजूत असू शकते, परंतु सरकारचा टिपण किंवा नकाशा हा अंतिम शब्द असतो. जमिनीची शासकीय मोजणी केली की बांधाचे वाद कायमचे मिटू शकतात. शासकीय मोजणीतून तयार झालेला मोजणी अहवाल आणि नकाशा हा हद्दीच्या वादात प्राथमिक आणि सर्वोच्च अधिकृत पुरावा प्रायमरी एव्हिडन्स म्हणून ग्राह्य धरला जातो. हद्दीच्या खुणांचे नुकसान करणे हा गुन्हा. अनेकांना असे वाटते की आपल्या शेतातील हद्दीचा दगड किंवा खूण, बाउंड्री मार्क सरकवणे हा केवळ शेजाऱ्याशी असलेला वाद आहे, परंतु कायद्याच्या दृष्टीने ही एक मोठी चूक आहे. कलम 145 नुसार शासकीय मोजणीनंतर लावलेल्या हद्दीच्या खुणांना इजा करणे, त्या नष्ट करणे किंवा त्यामध्ये फेरफार करणे हा दंडनीय गुन्हा आहे. या कलमांतर्गत दंडात्मक तरतूद करण्यात आली असून खुणांचे नुकसान करणाऱ्या व्यक्तीविरुद्ध पोलिसांच्या मदतीने कठोर कारवाई करता येते. तहसीलदार आणि जिल्हाधिकारी वादातील मुख्य निर्णय करते. शेजाऱ्याने शेताचा बांध कोरला तर सीमा वाद सोडवण्यासाठी प्रत्येक वेळी दिवाणी न्यायालयात सिव्हिल कोर्ट धाव घेण्याची गरज नसते. कलम 135 नुसार तहसीलदार, उपविभागीय अधिकारी, SDO किंवा जिल्हाधिकारी यांना सीमावादात औपचारिक चौकशी करण्याचे आणि निर्णय घेण्याचे पूर्ण अधिकार आहेत. पहिली पायरी. वाद निर्माण झाल्यास प्रथम मंडल अधिकारी किंवा तहसीलदारांकडे दाद मागावी. अधिकार. हे अधिकारी दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून, कागदपत्रांची पडताळणी करून आणि प्रत्यक्ष मोजणी अहवालाच्या आधारे आदेश पारित करतात. अपील. तहसीलदारांच्या निर्णयावर समाधान न झाल्यास तुम्ही उपविभागीय अधिकाऱ्यांकडे SDO दाद मागू शकता. महसूल विभागाची ही यंत्रणा दिवाणी न्यायालयापेक्षा जलद निकाल देऊ शकते. कागदपत्रे आणि डिजिटल पुरावे तयार ठेवा. कोणतीही कायदेशीर लढाई ही केवळ बोलण्यावर नाही तर कागदपत्रांवर लढली जाते. तुमच्याकडे खालील गोष्टींचा संच तयार असणे आवश्यक आहे. 1. अद्ययावत 7/12 उतारा 8 उतारा आणि फेरफार म्युटेशन नकला. 2. जमिनीचे जुने नकाशे, टिपण फाळणी उतारा. 3. अतिक्रमणाचे फोटो आणि शक्य असल्यास GPS लोकेशनसह व्हिडिओ. 4. साक्षीदारांची नावे जे प्रत्यक्ष परिस्थितीची माहिती देऊ शकतील. 5. तुम्ही कोणत्याही शासकीय कार्यालयात दिलेला अर्ज, तक्रार किंवा मोजणीचा अर्ज याची एक प्रत स्वतःकडे ठेवा आणि त्यावर पोचपावती ॲक्नॉलेजमेंट रिसीट घेण्यास विसरू नका. हद्दीचा प्रश्न सोडवण्यासाठी खालीलप्रमाणे ठाम आणि कायदेशीर पावले उचला. 1. तात्काळ पुरावे गोळा करा. वेळ निघून गेल्यावर खुणा पुसल्या जातात, त्यामुळे 7/12 उतारा आणि अतिक्रमणाचे फोटो व्हिडिओ त्वरित गोळा करा. 2. शासकीय मोजणीसाठी अर्ज. सर्वात आधी तहसीलदार कार्यालयात कलम 134 ते 136 अंतर्गत अधिकृत मोजणीसाठी अर्ज करा. 3. लेखी तक्रार दाखल करा. मोजणीनंतरही शेजारी वाद घालत असेल तर तहसीलदार किंवा उपविभागीय अधिकारी SDO यांच्याकडे कलम 135 अंतर्गत लेखी तक्रार दाखल करून आदेशाची मागणी करा. 4. पोलीस संरक्षण व कारवाई. जर मोजणीत अडथळा येत असेल किंवा हद्दीच्या खुणांचे नुकसान झाले असेल तर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार NC दाखल करा आणि कलम 145 नुसार कारवाई करण्याची मागणी करा. 5. दिवाणी न्यायालय. जर ताबा मिळवण्यात अडचण येत असेल किंवा पिकांचे नुकसान झाले असेल तर नुकसान भरपाईसाठी दिवाणी न्यायालयात दावा दाखल करा. अर्जाचा नमुना. शेजाऱ्याने शेताचा बांध कोरला असेल तर त्यासाठी तुम्हाला तुमच्या तहसील कार्यालयामध्ये रीतसर या संदर्भात अर्ज सादर करावा लागतो. हा शेताचा बांध कोरणी अर्ज PDF मध्ये तयार करून त्यामध्ये तुमचे नाव, शेताचा गट नंबर व ज्या शेतकऱ्याने बांध कोरला आहे त्याची सविस्तर माहिती लिहा आणि तहसील कार्यालयात सादर करून द्या. शेतजमीन ही केवळ मालमत्ता नसून तो शेतकऱ्याचा सन्मान असतो. कायद्याची वाट ही शारीरिक संघर्षापेक्षा सुरुवातीला थोडी वेळखाऊ वाटू शकते, परंतु हीच वाट तुम्हाला कायमस्वरूपी आणि सुरक्षित न्याय मिळवून देते. लक्षात ठेवा, कागदपत्रे बोलतात तेव्हा समोरच्याचा अन्याय आपोआप मूक होतो. सतत विचारले जाणारे प्रश्न. FAQ. शेजाऱ्याने बांध कोरल्यास सर्वप्रथम काय करावे? सर्वप्रथम पुरावे, फोटो, व्हिडिओ, 7/12 उतारा,
गोळा करा आणि नंतर तहसीलदार कार्यालयात शासकीय मोजणीसाठी अर्ज करा. शासकीय मोजणी सर्वे किती महत्त्वाची आहे? शासकीय मोजणी हा जमिनीचा सर्वात अधिकृत पुरावा आहे. मोजणी अहवाल आणि नकाशा न्यायालयात प्रायमरी एव्हिडन्स म्हणून मान्य केला जातो. हद्दीचा दगड हलवणे हा गुन्हा आहे का? होय. MLRC कलम 145 नुसार हद्दीचा दगड हलवणे किंवा खूण नष्ट करणे हा दंडनीय गुन्हा आहे आणि पोलीस कारवाई होऊ शकते. तहसीलदार वाद सोडवू शकतात का? होय. MLRC कलम 135 नुसार तहसीलदार, SDO आणि जिल्हाधिकारी यांना सीमावादात निर्णय घेण्याचे अधिकार आहेत.